तर गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चून कुलाबा जेटी आणि टर्मिनल्स प्रकल्प प्रस्तावित आहे। मात्र आता या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध होतोय। कुलाबा वासियांची मागणी आहे की भाऊचा धक्का आणि इतर ठिकाणी जेटी उभारण्यात यावी। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात। हा जो प्रकल्प या ठिकाणी बनणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब या दरम्यानचा हा प्रकल्प होणार आहे आणि हा प्रकल्प मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून प्रस्तावित आहे। 229 कोटी खर्चून हा प्रकल्प जो आहे तो करण्यात येणार आहे। मात्र इथले जे स्थानिक नागरिक आहेत, कुलाबीवासी आहेत, कुलाबावासियांचा मात्र या प्रकल्पाला विरोध आहे। आणि का नेमका या त्यांच्या प्रकल्पाला विरोध आहे? कारण हा जो प्रकल्प इथे बनणार आहे त्या दरम्यान जेट्टी बनणार आहे। तर कुलाबावासियांचं नेमकं म्हणणं काय आहे? जे कुलाबावासी अनेक गेल्या वर्षांपासून इथे स्थानिक आहेत, स्थानिक नागरिक म्हणून आहेत, त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेणार आहोत। मॅडम, हा जो प्रकल्प बनणार आहे जेट्टीचा, कुलाबावासी म्हणून तुमचा या प्रकल्पाला विरोध आहे, नेमकं कारण काय आहे यामागचं? आता तुम्ही हा परिसर बघितलाय, इतका सुंदर परिसर आहे। ही फक्त कुलाबाईमधली ही एकच एवढी एकमेव जागा आहे जी सकाळी संध्याकाळी माणसं लहान मुलापासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत वॉकिंग करतात। या पलीकडे आपल्याकडे जागाच नाही आहे। आम्ही इथे 4 पिढ्या राहतोय। 4 पिढ्या राहून सुद्धा आता इथे जर जेट्टी बांधली मग आम्ही जायचं कुठे? दुसरी गोष्ट, ह्या जेट्टीचा नेमका उपयोग कोणाला होणार आहे? फक्त मुठभर लोकांसाठी आपण हे करतोय। मग इथे जे राहणारे असंख्य लोक आहेत, रहिवासी आहेत, मग त्यांचा जर विरोध असताना मग ही जेट्टी कशासाठी बांधायची? कारण यही है कि अभी जो हम लोग स्थिति में है कोलाबा पे, इट इज़ ऑलमोस्ट एन अनलिवेबल प्लेस राइट नाउ। कोलाबा कंजेस्टेड हो गया है। अभी एक मोहम्मद अली रोड भिंडी बाज़ार से ख़राब हो गया है ये एरिया। टुडे वी आर फेसिंग ट्रैफिक इश्यूज़, वी आर फेसिंग डबल पार्किंग इश्यूज़, और ये डबल पार्किंग पेन पार्क का माफिया लोग कंट्रोल करते हैं हमारे फुटपाथ। अभी भी आप देख सकते हो डबल पार्किंग लगा हुआ है, आप फोटो टीवी डाइवर्ट कर सकते हो उधर। और डबल पार्किंग दोनों तरफ रास्ते के ऊपर रहते हैं। मेरीवेदर रोड पे रहता है, ताज के पीछे रहता है। ताज ने क्यों ये डबल पूरा पार्किंग ले लिया वो भी हम लोग के समझ में नहीं आ रहा है। 2611 सभी जगह पे हुआ था। You are waiting for another 2611 if you make a jetty over here. जेट्टी से फ़ायदा किसको होने वाला है? हम लोग को नहीं होने वाला है। आम्ही आमचं एकच रिक्वेस्ट आहे, ॲज अ रेसिडेंट्स रहिवासी, आम्हाला जेट्टी इथे नको, तुम्ही घेऊन जा कुठे पण। आणि ते ये जेट्टी बनवासाठी त्यांना ये ड्रिलिंग करणार आहे, ड्रिलिंग या ब्लास्टिंग, ते अननोविंगली एक क्रॅक देणार आहे हे सगळं हेरिटेज बिल्डिंगला, तिथे गेटवेला पण देणार आहे। आणि एक आम्हाला ऑलरेडी एक आमचा छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू पाडला आहे, तो सेम आफ्टर 5 इयर्स हे पण पाडणार। ते कोण गॅरंटी देणार आहे? समथिंग हिडन एजेंडा आहे। हे जे वास्तू आहेत ते ऐतिहासिक वास्तू आहेत, याला कुठेतरी हाम पोचायला नको, याचं कुठेतरी नुकसान व्हायला नको आणि त्या अनुषंगाने ह्या स्थानिक नागरिकांचा मात्र या जेट्टीला विरोध आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।